हाय हॅलो, कशा आहेत सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन हॉलमध्ये, म्हणजे शॉपिंगच्या हॉलमध्ये. तर एवढी सगळे माझ्यासमोर पार्सल आहेत. दाखवते मी तुम्हाला केवढी शॉपिंग केली मी, आणि त्याच्यातले 1-2 पार्सल मी ओपन पण केले. खाली आणखीन 2-3 पार्सल आहेत. तर एवढी सगळी ह्यावेळेस मी शॉपिंग केलेली आहे. ते काय काय आहे ते आता तुमच्यासोबत शेअर करते. आमची मौड पण बोलते मध्ये 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 मध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा जे जे मी ओपन केलेले आहेत ना पहिल्यांदा, तर ते दाखवते. काही म्हणजे आता कसं दिवाळी दसरा तर काय आता आहे, दसरा तर काय आता आहेच, आणि दिवाळी पण लगेचच आलेली आहे. त्याच्यासाठी पण काही काही शॉपिंग आहे, म्हणजे होम डेकोर साठी. तर चला बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा हे पार्सल करत ओपन, कारण की मी हे ओपन केलेलं आहे त्याच्यामुळे. तर हे बघा, ह्याच्यामध्ये हे असे झुंबर आहेत 2. तर हे घेतलेले आहे मी एक झुंबरचा सेट, म्हणजे 2चा पॅक आहे बरं, हा सिंगल नाही. एक मिनिट. तर हे जे झुंबर आहे ना, हे मला 2चा पॅक भेटलेला आहे, आणि हे फक्त आणि फक्त भेटलेलं आहे 140 रुपयाला 2. हे बघा, आणि दिसायला पण एवढे छान आहेत ना, आणि ह्याचा आवाज पण छान येतोय, घुंगरू वाजतायत ह्याच्यातले. आणि वर असं लटकवायला पण दिलेला आहे. असा हा 2चा पॅक आहे बरं. एक मी ओपन केलंय, एक नाही काढलं बाजूला. अरे ह्याच्यातलं वेगळं आहे वाटतं, चला ओपन करूयात मग आपण ते पण. ह्याला हे आहेत ना, ह्याला ग्लास आहेत आणि खाली अशी घंटी आहे. त्याला वेगळं दिसायला, त्याला गणपती बाप्पा दिसायला लागले, त्याच्यामुळे हे पण ओपन करतो. हे मी ओपन करणार नव्हते, पण जरा वेगळं दिसायला म्हणून आता हे पण ओपन करावं लागणार. हे बघा, ह्याच्यावर गणपतीची मूर्ती आणि खाली घंटी अशी. हे पण छान आहे. मला वाटलं सेमच आहेत काय की दोन्ही पण, त्याच्यामुळे मी नव्हते ओपन केले. तर बघा, हे पण छान आहे, खूपच सुंदर आहे. हे पण दोन्ही पण छान आहेत. गॅलरी मध्ये लावण्यासाठी किंवा घरात दोन्ही साईडला लावण्यासाठी एकदम बेस्ट आहे बरं. मला तर खूप जास्त आवडलं हे झालं एक. पहिल्यांदा एक ठेवते, कारण आमची माहिती होणारच नाही नीट. सगळं मला दे मला दे मला दे मला दे करू. आता दुसरं जे की आहे, हे पार्सल ह्याची बॅग कुठे गेली की माहित नाही. तसंच घालायला लागणारच आहे, वापस काढणारच आहे मी बाजूला. अरे वा, हे आहे दुसरे पावलं लक्ष्मीचे, दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावण्यासाठी. आणि हे ना फक्त आपल्याला स्टिक करायचे, काही रांगोळी वगैरे काढण्याचं नाहीये, फक्त हे आपल्याला चिटकवायचे दरवाजाच्या दोन्ही बाजूने. कसले सुंदर आहेत, लाल आणि पिवळा रंग एका दोन्ही मध्ये पण स्वस्त काढलेलं आहे, आणि एकदम बेस्ट दिसतंय. छान आहे. 2 आहेत दोन्ही बाजूला चिटकवण्यासाठी. आणि हे बघा, पाठीमागं चिकट टेप दिले, हे आपल्याला काढायचे आणि मग लावायचे. हे झालं दुसरं पार्सल. आणि हे पण ना फक्त मला किती 100च्या आतमध्येच असंच काहीतरी भेटलेलं आहे. हे पण काही जास्त कॉस्टली नाहीये. परत तिसरं पार्सल, हे ह्याच्यामध्ये आहे लाइटिंग पूर्ण. किती आधी ज्या आम्ही लाइटिंग मागवल्या होत्या का, त्या म्हणजे थोडा त्याचा कमी साईज होता, पण ह्याचा ना थोडासा मोठा आहे, म्हणजे लॉंग जास्त आहे. त्या आई फाटली पिशवी. हे बघा, हे मी सध्या तर ओपन नाही करायला लागले, आणि क्वालिटी पण ह्याची एकदम बेस्ट आलेली आहे. आणि ही ना पिवळी लाईट आहे बरं, पिवळी लाईट आहे. चौथा, आणि हे मी घेतलं होतं दसऱ्यामध्ये क्लिनिंग करण्यासाठी. हे आहे क्लीनर, किचन क्लीनर बरं. हे बघा, हे क्लीनरची बॉटल आहे, आणि ह्याच्यामध्ये स्प्रे करण्यासाठी हे पण येत आहे, काय म्हणतात त्याला, हे पण येत आहे. पण मला ह्याची क्वालिटी जरा आवडली नाहीये, त्याच्यामुळे मी हे रिटर्न करणार आहे. आता हे पार्सल ओपन करत.
आणि हे आहे रांगोळी काढण्यासाठी आता दिवाळी दसऱ्याला बरं वेगवेगळे काय म्हणतात त्याला छप्पे छप्पे छप्पीच म्हणतात का छापे छापे मी पण पहिल्यांदाच बघायला बरं हे तर सगळ्यात पहिलं हे आहे कमळ नंतर हे आहे स्वस्तिक नंतर ही अशीच आपली डिझाईन आहे काढायची नंतर हा आहे दिवा ह्याच्यात पण आलेले आहेत पावलं नंतर वापस आणखीन एक कमळ आहे आणि कमळच केवढे दिले तर वेगवेगळे कमळाचे प्रकार वेगवेगळे आहेत पण हा तर कमळच ना हे पण एक कमळच आहे आणि नंतर हा पण एक आहे दिवा फक्त ह्याच्यात आपल्याला रांगोळी टाकायची वेगवेगळ्या कलरची म्हणजे ज्यांना जो कलर टाकायचा ते टाकू शकता हे असे किती आहेत छप्पे 8 आहेत 8 हो 8 छप्पे आहेत आणि हे रांगोळी काढण्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे आपला टाइम पण वाचतंय आणि वेळ पण वाचतंय टाइम पण वाचतंय आणि छान पण येतंय छान पण दिसतंय आता हे वाला ओपन करूयात मलाच माहित नाही याच्यात काय ते ह्याच्यामध्ये आहेत दिवे लाईट वरचे दिवे आहेत हे लाईट वरचे नाही म्हणजे सेल वरचे दिवे आहेत फक्त आपल्याला ना हे खालचं जे बटन आहे ना ते प्रेस करायचे कोणत्या बाजूला करायचे हे बघा हे बटन जे आहे ना ते फक्त साईडला सरकवायचे दिवा लागला आणि हे अंधारात छान दिसतंय बरं उजेडात एवढं काही प्रकाशाचा दिसणार झालाय पण अंधारात एकदम भारी दिसणार आहे आणि हा 6चा सेट आलेला आहे हे बघा हा असा 6चा सेट आलेला आहे दिवाळीमध्ये तेल वेस्ट करायचं नाही वाती वेस्ट करायच्या नाहीत काय नाही हे फक्त ठेवायचं लावून आणि गेल्या वेळेस मी दिवे पण घेतले होते ते पाण्यावरचे दिवे ह्या वेळेस हे घेतले हे आहे दिवांचा सेट आणि तुम्ही मागू शकता आणि हे पण एकदम किती 100च्या आतच आहे बहुतेक आता हे वाला पार्सल ओपन करूयात ह्याच्यात पण दिवेच आहेत आणि हे थोडेसे वेगळे आहेत बरं अरे एकच दिलाय का दिवा यांनी 2चा पॅक होता एकच दिलाय दिवा हे बघा हा असा आहे म्हणजे काय म्हणतात त्याला गोल्ड नाही गोल्ड नाही डायमंड सारखा ह्याच्यावरती हे लावायचंय हे बघा हा जो वरचा दिवा आहे ना तो निघलेला आहे तर तो लावावा लागणार आहे आपल्याला आणि मग नंतर लावायचा दिवा खालचं सेम आधीच्या ज्या ह्याला होता ना दिव्याला बटन सेम तसंच ह्याला पण आहे साईडला लावायचं ऑन हे बघा अंधारात छान दिसणार आहे बरं पण हे असं पण खरंच खूप छान दिसायला लागलं पण ह्यानी एकच कस काय दिला 2चा पॅक होता खरं तर हा आणि खाली पण प्रकाश पडतो ह्याच्या हा पण होता दिवाच आता करूयात दुसरं हे करूयात आता पहिल्यांदा जे बॉक्स आहेत ना ते पहिल्यांदा ओपन करू हा आहे पडदा हा हो पांढरं तर हे बघा हा असा घेतलेला आहे मी पडदा बघा मिरर वर्क आहे ह्याच्यावर सगळे मिरर वर्क गोंडे आणि सगळं कपड्याचं काम आणि मध्ये स्वस्तिक बघा केवढा छान दिसायला लागलाय बाबा यार मस्त आहे का बघा सगळं मिरर वर्क मोत्याचं वर्क केलेलं आहे ह्याच्यावर आणि हे मला आय थिंक 200ला का 150ला का 200ला असंच पडले काहीतरी आणि हो तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पण घेऊ शकता तर हे पण हा आहे पडदा तर तुम्हाला हा पण जर घ्यायचा असेल तर मी सगळ्या प्रोडक्टच्या लिंक खाली ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत बरं चला छान आहे पडदा मला आवडला वर्क ह्याच्यावरचं बरं मोती मिररचं वर्क खाली सगळे गोंडे मस्त आहे पार्सल ओपन करूयात ह्याच्यामध्ये काय मला पण माहित नाही अरे
2 मिनिटासाठी मला वाटलं तरी कमीच पिशवी दिली काय. तर ही आहे रांगोळी. हे बघा, आता रांगोळी काढायचं सुद्धा काही काम राहिलेलं नाहीये. सगळं आयतं भेटायलेलं आहे. तरी बघा, हे असा रांगोळीचा पॅच आहे. फक्त आपल्याला हे दरवाजात ठेवायचे किंवा आपण जिथं काही रांगोळी काढायची ज्या ठिकाणी तिथं फक्त हे ठेवायचे. काय रांगोळी वगैरे काही काढत बसायचं नाही, काय नाही. हे बघा, मस्त आहे. रांगोळी आहे ही रांगोळी. आणि ह्याच्यावरच खरंच काम पण बेस्ट केलेलं आहे. निघणार नाहीये धागे. आणि ह्याला आपण कसं बी धुतलं, कसंही यूज करू शकतो, कसंही धुवू शकतो. ही झाली रांगोळी. आता शेवटचं पार्सल ओपन करू. ह्याच्यात काय आणखी मला बी माहित नाही, आणखीन आयडियाच नाही मला ह्याच्यामध्ये काय असेल ते, कारण की दिसायलाच एवढं मोठं दिसायला. आणि मी अशी एवढी मोठी अशी कोणती गोष्ट तर काय मागवल्यासारखं मला बी आठवत नाही. ह्याच्यामध्ये हे आहे. हे बघा, हे असे डेकोरेशनचे काय म्हणतात त्याला, गजरा, माळ आहे माळ. आणि खाली अशी ही घंटी सारखं आहे आणि ही मोगऱ्याच्या फुलासारखे. खरंच खूप भारी क्वालिटी आली बरं. हे बघा, आणि हे असे किती 6 आहेत. 9 तर बाळा. हे बघा, थांब 1 मिनिट. 1 2 4 आले. 4 6 नाही, 4चा सेट आहे हा. असा 4चा सेट आहे. आणि दरवाजात इकडून लावायला किंवा घरामध्ये लावायला, डेकोरेशन करण्यासाठी, दिवाळीसाठी एकदम बेस्ट आहे बरं. म्हणजे कोणत्याही तुमच्या घरात काही कार्यक्रम वगैरे असेल ना, तरी पण तुम्ही लावू शकता. आणि क्वालिटी पण एकदम छान आलेली आहे. खूप छान आले, एकदम मोगऱ्याची फुलं वाटायला लागलीत. तर अशी केलेली आहे मी शॉपिंग मिशोवरून. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला ह्याच्यातलं प्रोडक्ट कोणतं आवडलं किंवा तुम्हाला कोणतं घ्यायचं असेल तर तुम्ही ते परचेस करू शकता. सगळ्यांच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तुम्हाला जे कोणतं प्रोडक्ट हवे ते तुम्ही घेऊ शकता दसऱ्यासाठी किंवा दिवाळीसाठी. दसरा तर आता किती 10-11 दिवसावर आलेला आहे. जर तुम्ही नाही 10-11 दिवसावर आपला पण व्हिडिओ थोडासा लेट येईल ना, त्याच्यामुळं ऑर्डर जरी केला तरी तुम्ही म्हणजे दसऱ्यापर्यंत येईल. जर लगेचच तुम्ही ऑर्डर केला आताच्या आता तर बरं. आणि जर लेट केला तर मग डायरेक्ट दिवाळीलाच तुम्हाला यूज करता येईल असं होईल. कारण आपले थोडे व्हिडिओ ना लेट येत आहेत. तर चला, सगळं मी ठेवते. मला हे रांगोळी म्हणजे मला सगळेच प्रोडक्ट खूप जास्त आवडलेत, फक्त ते क्लीनर सोडलं तर चला, असा होता आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.